नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि रंजक विषयावर बोलणार आहोत. तो विषय आहे प्रभावीपणे शिकवण्याचा. चला तर मग यामागची गुपिता उलगडूया. एक विचार करा. प्रत्येक विद्यार्थी, त्याचं व्यक्तिमत्व, त्याची शिकण्याची पद्धत हे सगळंच किती वेगळं असतं, नाही का? मग अशावेळी सगळ्यांना शिकवण्यासाठी एकच ठरलेली परफेक्ट पद्धत खरोखर यशस्वी होऊ शकते का? आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक. सगळ्यात आधी शिकवण्यांमधली नेमकी आव्हानं कोणती आहेत ते समजून घेऊया. मग आपण माहितीवर प्रक्रिया करणारी, व्यक्तिमत्व घडवणारी आणि सामाजिक संवाद वाढवणारी अशी वेगवेगळी प्रतिमानं म्हणजे मॉडेल्स बघू. आणि हो, सगळ्यात शेवटी ह्या सगळ्यामधून योग्य मॉडेल निवडण्याची गुरुकिल्ली कोणती हे सुद्धा पाहू. ओके, तर मग सुरुवात करूया. शिकवण्यामधलं सगळ्यात मोठं आव्हान काय माहितीये? ते म्हणजे प्रत्येक ध्येयासाठी एक वेगळी रणनीती लागते. म्हणजे एकाच चावीने सगळी कुलूपं उघडता येत नाहीत, तसंच काहीसं. आपल्याला एकाच पद्धतीच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागतो. आणि इथेच प्रकाश चव्हाण यांनी तयार केलेला हा अध्यापन प्रतिमानांचा तक्ता आपल्या मदतीला येतो. हा खरोखरच अप्रतिम आहे आणि आज आपला मार्गदर्शक ठरणार आहे. विचार करा, या तब्बल 15 वेगवेगळी मॉडेल्स आहेत. म्हणजे शिक्षकांसाठी जणू साधनांचं एक टूलबॉक्सच आहे. आणि प्रत्येक साधनाचा उपयोग वेगळा आहे. पण अध्यापन प्रतिमान म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक प्रकारचा ब्लूप्रिंट किंवा आराखडा आहे. जसं घर बांधायला एक आराखडा लागतो, तसंच वर्गात काय आणि कसं शिकवायचं, अभ्यासक्रम कसा बनवायचा यासाठी एक ठरवलेली संरचित पद्धत म्हणजे हे प्रतिमान. चला तर आता आपल्या टूलबॉक्समधल्या पहिल्या प्रकारच्या साधनाकडे वळूया. ही जी प्रतिमानं आहेत ना, ती सगळी माहितीवर प्रक्रिया करण्याशी संबंधित आहेत. म्हणजे विद्यार्थी माहिती कशी घेतात, तिचं वर्गीकरण कसं करतात आणि त्यातून समस्या कशी सोडवतात यावर यांचा भर असतो. इथे बघा, ही प्रतिमानं विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर जास्त लक्ष केंद्रित करतात. म्हणजे साधं संज्ञात्मक संघटन घेतलं तर ते संकल्पना स्पष्ट करायला आणि कौशल्य वाढवायला मदत करतं. तर दुसरीकडे सिनेप्टिक्स मॉडेलसारखं प्रतिमान विद्यार्थ्यांमधली क्रिएटिव्हिटी म्हणजे सर्जनशीलता वाढवून अवघडातल्या अवघड समस्या सोडवायला मदत करतं. आता आपण माहितीच्या दुनियेतून विद्यार्थ्यांच्या आंतरिक जगात येऊया. म्हणजे आता आपण अशी प्रतिमानं पाहणार आहोत जी विद्यार्थ्याला स्वतःला ओळखायला, स्वतःच्या भावना समजून घ्यायला आणि स्वतःचा सर्वांगीण विकास घडवायला मदत करतात. ही प्रतिमानं म्हणजे विद्यार्थ्याला आतून मजबूत बनवण्यासाठी आहेत. उदाहरणार्थ, मानसिक ताणतणाव कमी करणं असो किंवा आपल्या भावना मोकळेपणाने पण योग्य रीतीने व्यक्त करायला शिकणं असो. इतकंच नाही तर अनिर्देशित अध्यापनासारख्या मॉडेल्समुळे स्वतःची ओळख आणि व्यक्तिमत्व घडवायलाही मदत होते. आणि हा फरक तर खूपच महत्त्वाचा आहे. इथे बघा, एका बाजूला आहे थेट सूचना प्रतिमान, जे सरळ सरळ वागणूक आणि कौशल्य सुधारण्यावर भर देतं, म्हणजे डायरेक्ट ट्रेनिंग. तर दुसऱ्या बाजूला आहे अनिर्देशित अध्यापन, जे विद्यार्थ्याला स्वतःच्या गतीने स्वतःचा शोध घ्यायला पूर्ण वाव देतं. दोन्हींची उद्दिष्ट किती वेगळी आहेत बघा. ओके, आता आपण वैयक्तिक विकासाकडून सामाजिक विकासाकडे वळूया. म्हणजे अशी प्रतिमानं जी विद्यार्थ्यांना एकमेकांसोबत मिळून मिसळून काम करायला शिकवतात, एका लोकशाही समाजात कसं वागायचं हे शिकवणारी ही मॉडेल्स आहेत. ही साधनं खूपच महत्त्वाची आहेत, कारण ती आपल्याला सहकार्य, संवाद आणि सहानुभूती शिकवतात. जसं की समूह अन्वेषणमधून आपण गटात काम करायला शिकतो, भूमिका पालन म्हणजे रोल प्लेइंगमधून सामाजिक मूल्य समजतात आणि सामाजिक पृच्छासारखी प्रतिमानं समाजातील समस्यांवर तर्कशुद्ध उपाय शोधायला मदत करतात. बरं, आता इतकी सगळी मॉडेल्स आपण पाहिली, मग प्रश्न पडतो की यातलं नक्की कोणतं वापरायचं? शिक्षक हे कसं ठरवणार? आणि इथेच खरी गुरुकिल्ली दडलेली आहे. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. प्रभावी शिक्षण म्हणजे कोणती तरी एक सर्वोत्तम पद्धत शोधणं नव्हे. खरी गोष्ट आहे गरजेचं निदान करणं. म्हणजे विद्यार्थ्याला नक्की काय शिकायचं आहे हे ओळखून आपल्या टूलबॉक्समधून त्यासाठीचं योग्य साधन, योग्य प्रतिमान निवडणं. थोडक्यात सांगायचं तर आपलं ध्येय काय आहे यावरच आपली पद्धत अवलंबून असते. आणि मार्क व्हॅन डोरेन यांचं हे वाक्य किती छान आहे बघा. शिकवण्याची कला म्हणजे शोधात मदत करण्याची कला. शेवटी या सगळ्या मॉडेल्सचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःहून शिकावं आणि स्वतःच नवीन गोष्टींचा शोध लावावा. आणि मग हा सगळा विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन येतो. आजचं युग हे AI आणि ऑटोमेशनचं आहे. तंत्रज्ञान सगळं काही बदलत आहे. मग अशा काळात पुढच्या पिढीला तयार करण्यासाठी भविष्यातलं सगळ्यात प्रभावी अध्यापन प्रतिमान कसं असेल? खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?